से करेंगे सबका स्वागत आणि स्वागत सुद्धा केलंय. कृपया स्ट्राईक एंडवरती जो फलंदाज नाव सुद्धा सांगायचं आहे. विनंती असेल आपल्याला. हलक्यातून खेळून काढलंय. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न. सिंगल जोडली जाईल का पाहूया. नाही, सिंगलच डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये जोडली जाईल आणि या एकच्या साईने आता फलकवर दबाव वाढतील. दोन चेंडू 5 धावा धावफलकवर जोडले गेले. परत एकदा हलक्यातून खेळून काढलंय. इथंही सिंगल जोडली जाईल. चला, विनंती असेल नाव सांगायचं फलंदाज, तसंच गोलाचं नाव सुद्धा सांगायचं आहे, कारण की आपल्याला युट्यूबवरती अपडेट करावा लागतो. गोल एंट्री होते अझीम पाला भेटतो. वैयक्तिक पहिलं संघाकडून षटक क्रमांक पहिलं निर्णायक आणि एक महत्वपूर्ण षटक हाताळताना आपल्याला गोलंदाज अझीम पाला भेटतोय. तर स्ट्राईकवरती आपण फलंदाज पाहत आहोत. बासित असेल. प्रहार केलाय पण क्षेत्ररक्षक सुद्धा तेवढंच चांगलं धावांना पालावरती रोखण्याचा पुरेपूर प्रयत्न करतोय तो मात्र अफजल अव्वल बिया संघ. चांगली कामगिरी राहिलेली आहे. पाहूया योग्य क्रिकेट आपण पाहतोय, जे की बानकुडाच्या या सुंदर अशा गावामध्ये सुंदर अशी एक मानाची, सन्मानाची, अभिमानाची, प्रतिष्ठेची स्पर्धा आपल्या भेटीला आलेली आहे. खरंच ज्या प्रकारे आपण योग्य प्रकारे सामने पाहतोय, थोडंसं मध्ये आपल्याला थांबावं लागलं, त्यानंतर परत एकदा आपल्या भेटीला स्पर्धा आले. तसंच इथे सिंगल जोडली जाईल. सिंगलच्या साईने धावफलक धावावरती स्ट्राईक रोटेट. 4 चेंडू आणि धावफलक धावा 7 धावा जोडल्या गेल्यात. पाहूया षटक क्रमांक पहिल्यामधले अजूनही 2 चेंडू येण्याचेच. येणारे 2 चेंडू मात्र महत्वपूर्ण, निर्णायक आणि निर्णायकच असणार, कारण इथे धावांचा डोंगर उभा करावा लागेल. हा क्रिकेट आहे खेळ, याच्यामध्ये कष्टाला पर्याय नसतो, कारण खेळ आयुष्यामध्ये जे जे पाहिजे ते मिळालं असतं ना, तर जगायला किंमत आणि देवाला किंमत कदाचित कधीच राहिली नसती. प्रत्येक गोष्टीला संघर्ष आहे, तसंच क्रिकेटला सुद्धा संघर्ष आहे. परत एकदा हलक्यातून खेळून काढण्याचा प्रयत्न, पण ही फक्त आणि फक्त एक जोडली जाईल. खरंच पुश केलं, खरंच पुश करो और खुश रहो, अशा प्रकारे आपलं समीकरण पाहायला भेटतोय. संघाची धावसंख्या 1च्या साईने एका षटकाच्या समाप्तीवर 7 झाले. त्यानंतर पहिल्या चेंडूची सिंगल असे 8 धावा झाली. इथं पाहूया परत हलक्यातून खेळून काढलंय. परत एकदा सिंगल. 9 धावा धावफलक जोडले गेलेत. ओके ठीक आहे दोस्त. ऑनलाईन स्कोरमध्ये थोडंसं लेट झालं, थोडंसं लक्ष विचलित झालं होतं, त्याबाबत माफ करा. जाऊया सामन्याकडे, जिथे आपण पाहतोय 11 धावा धावफलकडे जोडल्या गेल्यात. तसंच आपण पाहतोय यूट्यूबच्या माध्यमातून सुद्धा खूप असे प्रेक्षक दूरदूरवरून इथं मात्र प्रवास दूर प्रवास करून इथे तर दाखल झालेत, पण यूट्यूबच्या माध्यमातून सुद्धा खूप दूरवरून स्पर्धेचं मात्र दृश्य लाईव्ह प्रेक्षेपण पाहत आहेत पिक्सल प्रो या यूट्यूब वाहिनीवर. त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत असेल ह्या आजच्या दिवसामध्ये क्रिकेटच्या रणसंग्रामामध्ये. चला जाऊया मॅचकडे. इथं ही सिंगल आणि या सिंगलच्या साईने आता धावफलक धावा वाढतील. धावफलक धावा 12 या आकड्यावर जाऊन पोहोचलेल्या. पाहूया येणारे 3 षटक निर्णायक आहे. इथंही फटका सजवण्याचा प्रयत्न. अपील करण्यात आले आणि विकेटचं पदक. फलंदाज बॅक टू दी पवेलियन. टीमला एक मोठा झटका, एक आधारस्तंभ म्हणून मात्र विकेटचं पदक होईल. बास यांना बॅक टू दी बॅक टू दी डगआउट जावं लागेल. एक मोठा गडी बाद होते. खरंच गोलंदाजाने टाकला फासा आणि गले लावला मोठा मासा. विकेटचं पदक. प्रहार केलाय आणि प्रहार सुद्धा इथं सक्सेस मिळवतोय. खरंच पाला दिल मागे मोर आलाय फोर. भेटतील 4च्या साईने आता धावफलक धावा सुद्धा वाढतील आणि संघाची धावसंख्या बघता 16 या आकड्यावर. अंतिम चेंडू शेष आहे. पाहूया अंतिम चेंडू शिल्लक आहे. अंतिम चेंडू मध्ये किती धावा जोडले जातील हा पाहावा लागेल. इथं विकेटचं पतंग. एक पालागोदरी कॅच ऑफ दिस मॅच आणि कॅच ऑफ दिस डे सुद्धा असेल. खरंच आहे की वेगवान चेंडू होता, त्याला मात्र हलक्या हाताने हात टाकला आणि त्याला मात्र कॅच झेल टिपलाय.
धमाकेदार अंडरम स्पर्धी के देखने मिलता है इस बार शिपोले बकरीद फेस्टिवल जिसका पहला प्राइज है 50,000, सेकेंड प्राइज है 25,000 और चमचमाती हुई ट्रॉफीज देखने मिलेंगी। पहला प्राइज है 50,000 और सेकेंड प्राइज 25,000। ईद बकरीद फेस्टिवल शिपोले बंदर। चला जाऊया मॅचकडे। ए बाजूकी मॅच ऑन आहे, आपण एक योग्य क्रिकेट पाहतोय। परत इथं स्लोवर होतं, खरंच पाहायला होती थोडी वाट पाहत होते चेंडू येण्याची, पण चेंडू आला आणि सरळ एसटीएक्सचा वेध घेतला, निर्धाव चेंडूचा मार आपल्याला पाहायला भेटला। परत एकदा हलक्यातून खेळून काढले, खाली क्षेत्ररक्षक घेतो, एक धावा पूर्ण। एकच्या साईने स्ट्राईक रोटेड, एकच्या साईने संघाच्या धावसंख्येत भर आणि धावसंख्या पाहता पाहता जाऊन पोहोचली तब्बल 16 या आकड्यावर। सॉरी धाव फलकोती धावा वाढले, थोडेसे चेंजेस करण्यात येतील। इथेही प्रहार करणं, इथे सिंगल जोडली जाईल। पाहूया सिंगलच्या साईने संघाच्या धावसंख्येत परत भर आणि एकच्या साईने धावसंख्या जाऊन पोहोचेल। पंच कृपया चेंडू सांगायचे आहेत। ठीक आहे ठीक आहे, 3 चेंडू आणि 18 धावा धावफलकर जोडले गेल्यात। तसंच विनंती संघाला सुद्धा आपण सुद्धा लक्ष ठेवायचं आहे। इथंही प्रहार केलाय, तेच तरार फटका, पण 2 भेटतील, पण कराराच्या फटक्यासोबत भेटतील। खरंच एक दणकम फटका लागला, आपला एकच फटका 440च्या झटक्याने कसा असतो तसा प्रकार आपल्याला पाहायला भेटला। आणि तसंच विनंती आहे, प्रत्येक संघाला एक विनंती असेल, नम्रतेची विनंती, आता इथं कंपल्सरी प्लेअर आला पाहिजे, नाही तर आपल्या टीमला पेनल्टी सुद्धा देण्यात येईल। आपल्याला पेनल्टीच्या समोर जावं लागेल, कारण की आपल्याला यूट्यूबमध्ये प्रेक्षक पाहायला पाहत असतात, त्यांना नावं सुद्धा कळली पाहिजेत, सांगितली पाहिजेत, त्याबाबत विनंती आहे। दुहेरी असेल 2च्या साईने आत्ता धावफलक परत पुढचे हवेत। धावसंख्या 23-23 आकड्यावर। पाहूया अंतिम चेंडू शेष, अंतिम चेंडूमध्ये किती धावफलक जोडले जातील। इथं सुद्धा पाहूया अतिरिक्त थोडी खराब गोलंदाजी आता पाहायला भेटते गोलंदाजीच्या माध्यमातून। अंतिम चेंडू आहे, पाहायला तरी कर्णधार सांगत असतील अंतिम आहे, हलक्यातून फेकून देस आणि येऊ दे किती बाउंड्री जाऊ दे, पण अतिरिक्त नको। इथेही प्रहार केलाय, क्षेत्ररक्षक इथेही बीट होईल आणि चेंडू दुहेरीसाठी निघून जाईल। पाहता पाहता षटक क्रमांक 3ऱ्याचा खेळ सुद्धा समाप्त होतो आहे। 3 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्डची धावा जोडल्या गेल्या 26 धावा, आता करायचे 27, 18 चेंडू आणि 27 धावांची आशा अपेक्षा आवश्यकता असेल टीम अफजल अव्वल बी या संघाला। तसंच घेऊया एक छोटासा ब्रेक आणि परत एकदा भेटूया। चला सेकंड इनिंग सुरुवात होते। पहिल्या चिरुती आसिम असतील, खरंच आसिम यांचं सुद्धा कौतुक केलं पाहिजे, कारण की ही आपण जी स्पर्धा पाहत आहोत, जे की अर्थात आपण पाहतोय क्रिकेट कार्निवल,
खरंच आपलं एक पर्व पहिलं आहे आणि त्यामध्ये मोलाचा वाटा आणि मोलाची भूमिका अर्थातच आसिम मिरकर याने पार पाडले. खरंच खूप मोठं योगदान राहिलं याचं, कारण की संपूर्ण स्पर्धेमध्ये खूप असं कष्ट याचं सुद्धा आपल्याला पाहायला भेटला. खरंच चांगली कामगिरी योग्य त्याने मात्र योगदान दिलं आहे आणि त्यानंतर स्पर्धा भेटीला आलेली आहे. आणि इथं विकेट विकेट विकेटचं पतंग त्रिफला उद्ध्वस्त, फर्निचर डिस्ट्रॉय, आपण बॅक टू दी पवेलियन. खरंच आसिम ज्या प्रकारे मी सांगितलं, आसिम यांची खूप अशी भूमिका असली ना तरी बाकीच्या आयोजकांची सुद्धा खूप अशी फार आहे. कारण की योग्य कामगिरी, कारण की एकट्याने मात्र क्रिकेटचा महासंग्राम हा रंगताना पाहायला भेटत नसतो, कारण की सर्वांचा कष्ट असतो, थोडा थोडा तरी वाटत असतो, त्यानंतर आपली स्पर्धा आपल्या भेटीला येत असते. आणि तशीच एक स्पर्धा आली खूप अशा वेळेनंतर, आपल्या खूप वाट पाहत होतं बानकोट गाव आणि ती स्पर्धा आपल्या भेटीला आलेली आहे. परत एकदा हलक्यातून खेळून काढलंय, सिंगल पाहूया. डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये एक धावा जोडली जाईल, एकच्या साईने आपण पाहतोय 2 धावा स्कोरबोर्डची जोडल्या गेल्यात. मोठे प्रार येणं गरजेचं आहे. परत एकदा बॅकफूटमध्ये गेले, पंच केला, स्लाइस केला आणि ऑफ मध्ये सिंगल साईड ढकललाय. सिंगल जोडली जाईल, पाहूया. बघता बघता क्रिकेट आपण एक पाता प्रहार केलाय, नो आहे आणि डायरेक्ट हिट करण्यात आलाय. पण पाहूया पंचाचा निर्णय देऊन नकाराचा येतोय. इथे 2 धावा एक्स्ट्राच्या म्हणून जोडल्या जातील आणि आपण पाहतोय 4 चेंडू 5 धावा स्कोरवरती जोडले गेलेत. आणखी 2 चेंडू यश पालघर 2 चेंडू शेष असतील, पण 2 चेंडू मोठे प्रार मारावे लागतील. खरंच पण जोपर्यंत पालघर संघाचे कर्णधार आहेत आसिम मिरकर, तोपर्यंत संघाच्या आशा अपेक्षा खूप असतील. आधी चांगली कामगिरी आसिम यांना करावी लागेल. खरंच या बॅटलला मात्र थांबावं लागेल, धावांचा डोंगर उभा आहे त्याला मात्र पार पाडावं लागेल. इथंही पालघर थोडेसे पंच करण्यामध्ये यशस्वी ठरतात. इथेही सिंगलच खरंच पुश केलं आणि एक धावा जोडली गेली. इथंही प्रहार करण्याचा प्रयत्न चालला होता, पण बघता बघता धावफलक चला 9 असेल, 9 + 1 टोटल 2. संघाची धावसंख्या 8 या आकड्यावर अंतिम 8 धाव. चला 8 धावा स्कोरवरती जोडले गेलेत, पाहूया आपण. अंतिम चेंडू शेष आहे, अंतिम चेंडू शिल्लक आहे. प्रहार केलंय, क्षेत्ररक्षक होते, करणार नाही कुठली चुकी. पहिल्या षटकाची समाप्ती, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्डची धावा जोडल्या जातील. तब्बल 9 आकडा, 9 या आकड्यावर धावसंख्या तर आता पोहोचलेली आहे. समीकरण मध्ये सुद्धा चेंजेस होणारच, कारण की येणारे 12 आणि अपेक्षा असेल ती मात्र 18 धावांची. दौरं मारले, दौरं खात आहेत. हे भाऊ माझा असून जरा रे. पहिल्या षटकाची समाप्ती झाली. संघाची धावसंख्या 9 या आकड्यावर आपण पाहतोय. एक चांगला क्रिकेट इथं सुद्धा बॅकफूट मध्ये गेले, पंच केला, गोलिंग ट्रॅकवरती सुद्धा आपण गोलंदाज पाहतोय. बासिद एक चांगली कामगिरी राहिली होती, चांगली भूमिका फलंदाजीमध्ये पार पाडली होती या फलंदाजाने. आता गोलंदाजी सुद्धा पार पाडतोय. एक चांगला क्रिकेट, एक सेन्सिबल क्रिकेट, एक योग्य क्रिकेट आपण पाहतोय. खरंच संघर्ष करावा लागतो, प्रत्येक गोष्टीला संघर्ष आहे, कारण इथं मात्र क्रिकेट आहे, इथं सुद्धा सिंगल आहे. या सिंगलच्या साहाय्याने जोडली जाईल, पाहूया धावफलकाची धावा किती जोडल्या जातील. खरंच एक चांगली कामगिरी, 11 धावा स्कोरवरती जोडल्या गेल्यात. दुसऱ्या षटकामध्ये अजून 3 चेंडू 4 चेंडू शिल्लक असतील.
आता अतिरिक्त थोडासा डाव्या यष्टीचे थोडा बाहेरचा चेंडू पंचांना दंडित केलाय. इथेही प्रहार करण्याचा प्रयत्न चालला होता पण एक निर्धाव चेंडूचा मारा आपल्याला पाहायला भेटतोय. खरं ज्या प्रकारे प्रहार येत आहेत पण त्याला मात्र पुरणपूर उत्तर देताना आपल्याला ही गोलंदाजी पाहायला भेटते. इथं सुद्धा एज लागते, आउटसाइड एज लागेल आणि इथंही निर्धाव चेंडूचा मारा करत आता मॅच प्रेशर मध्ये कचत जाताना पाहायला भेटते. इथं थोडंसं गचा क्षेत्ररक्षण झालं पण एक पेक्षा जास्त भेटणार नाही. एक नाही तर समाधान घ्यावं लागेल. संघाची धावसंख्या 13 या आकड्यावर अजून पाहायला तरी 7 चेंडू शिल्लक असतील. योग्य क्रिकेट ते पंच केलंय करत फटका अलॉंग द कार्पेट एक सुरेख फटका पाहायला भेटला पण तेवढे चांगले एफर्ट दाबानं रोखलंय, दाबानं थांबवलंय. खरंच योग्य क्रिकेट आपण पाहतोय आसिम यांच्या माध्यमातून. या प्रहार करावं लागेल. आसिम याने या षटकामध्ये भरपूर समाचार घ्यावं लागेल या गोलंदाजाचं. इथेही प्रहार केलंय, बासित बीट झाले पण धाबांना रोखलंय, धाबांना रोखलंय, धाबांना थांबवण्याचा प्रकार आणि त्यामध्ये यशस्वी आहे. 14 धाबा स्कोरबोर्डची जोडले गेल्या तर की 5 चेंडू शिल्लक आहेत पण मात्र मोठा प्रहार मारणे गरजेचं आहे. आणि खरंच आपण पाहतोय आणि इथं सुद्धा कारण की आता समीकरण चेंजेस आहेत. खरं 4 चेंडू येणं शिल्लक आहेत. अजून की पाहायला तरी 12ची अपेक्षा आवश्यकता गरज आहे. 4 मध्ये 12 करावे लागतील फलंदाज आसिम मिरकर यांना. इथंही प्रहार करण्याचा प्रयत्न पण अशफल राहतील का पाहूया. नाही, पंचांनी इथं नकार दिलाय. सिंगल जोडली जाईल आणि या सिंगलच्या साईने आता धावफलक धाबा वाढतील. खरंच आपण ज्या प्रकारे पाहत आहोत या एकच्या साईने आता धावफलक दबाव वाढतील. एकच्या साईने संघाची धावसंख्या पाहता पाहता जाऊन पोहोचते तब्बल 16 या आकड्यावर. इथं क्लीन बोल्ड फर्निचर डिस्ट्रॉय विकेटचं पतंग. फलंदाज बॅक टू दी पवेलियन. फलंदाजाला अझीम यांना मात्र बॅक टू दी पवेलियन परतावं लागेल. एक मोठा झटका आपल्या टीमला लागताना पाहायला भेटला. एक चांगला संघर्ष करावा लागतो त्यावेळेस विकेटचं पतंग झालं. फलंदाजाला बॅक टू दी क्रिकेट जावं लागलं, बॅक टू दी पवेलियन जावं लागलं. पहिल्या चेंडूवरती इथं या फटक्याला पाहायला बॉक्स विकेटमध्ये 0चा उपयोग आहे आणि इथं सुद्धा विकेटचं पतंग. चला विनंती आहे की अल अरफात ग्रीन या संघाचे कर्णधार तसंच चला तसंच यायचं दोन्ही संघ आपण यायचं आहे. चला क्षेत्ररक्षण टीम आपण यायचं आहे. चला नाणेफेकीसाठी यायचं आहे. विनंती असेल आपल्याला. लकी बॉईज आपण यायचं आहे.